नमस्कार, मी मधुरा. आपण पाहताय झी 24 तास हितगुज या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक तक्रारींबाबत विविध तज्ञांशी खास चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो आणि हे तज्ञ तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्व्हेस्टमेंट विषयी योग्य मार्गदर्शन करून काही टिप्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर हितगुज करणार आहोत आणि आजचा विषय आहे बायपास व अँजिओप्लास्टी 10 मार्गांनी टाळू शकतात का या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत या विषयातील तज्ञ डॉक्टर उदय नाईक. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर उदय नाईक यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर उदय नाईक हे 34 वर्षांपासून वैद्यकीय सेवेत आहेत. ॲडव्हान्स होमिओपॅथी उपचार पद्धतीचा विशेष अनुभव आजपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. एकूण 10 लाख पेशंट्सवरती ॲडव्हान्स होमिओपॅथीद्वारे त्यांनी उपचार केलेला आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील ते पहिले ANISO सर्टिफाईड 32 बेडेड हॉस्पिटलचं त्यांचं हॉस्पिटल आहे. गँग्रीन, वंध्यत्व निवारण, त्याचबरोबर ब्रेन ट्यूमर, MRA, ऑटिझम, सोरायसिस, लठ्ठपणा, डायबिटीज, हृदयरोग आणि इतर असाध्य अशा रोगांवरती ते यशस्वी उपचारही करतात. विशेष करून त्यांनी मानसिक रुग्ण, वंध्यत्व निवारण, किडनी फेल्युअर, मतिमंदत्वावरती विना शस्त्रक्रिया उपचारही केलेले आहेत आणि हे त्यांच्या उपचारांचं खास उपलब्ध करून दिलं आहे. महाराष्ट्रात त्यांचं नागपूर, नाशिक, अकोला, मुंबई, पुणे, ठाणे इथे क्लिनिक आहे. त्याचबरोबर अकोल्यातलं पहिलं होमिओपॅथी हॉस्पिटलही त्यांनी सुरू केलं आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक असाध्य रुग्णांचे विकारही बरे केले आहेत. चला तर आपण अधिक माहिती जाणून घ्या डॉक्टर उदय नाईक यांच्याकडून. आणि या संदर्भात आपल्या डॉक्टर खरं तर बोलायचं आहेच, मात्र एकूणच हृदयविकार म्हटलं की लोक घाबरून जातात. मात्र गेल्या 19 वर्षांपासून तुम्ही हार्टवरती खास करून रिसर्च करताय आणि त्या संदर्भातला आढावा घेणारे आपण एक व्हिडिओ क्लिप आपल्या प्रेक्षकांना दाखवूया आणि त्यानंतर आपल्या चर्चेकडे वळूया. आता बायपास सर्जरी आणि एंजिओप्लास्टी 10 नाविन्यपूर्ण मार्गाने टाळू शकता. हो, हार्ट प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी अँड वेलनेस सेंटर, जिथे ॲडव्हान्स होमिओपॅथी आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या संयुक्त उपचाराने हे शक्य आहे. कोणते रुग्ण याचा फायदा घेऊ शकतात? एंजिओप्लास्टी किंवा बायपास करायला सांगितलेले असेल, एंजिओप्लास्टी होऊ शकत नसेल, खूप लठ्ठ असलेली व्यक्ती, अनकंट्रोल ब्लड प्रेशर, मधुमेहाचे रुग्ण, पॅरालिसिसचे रुग्ण, हृदयाची कार्यक्षमता कमी झाली असेल, कॅन्सरचे रुग्ण, किडनी फेल्युअरचे रुग्ण, लैंगिक समस्या असलेले रुग्ण. अधिक माहिती आणि उपचारासाठी संपर्क करा हार्ट प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी अँड वेलनेस सेंटर, NCC ऑफिस जवळ, हायवे नंबर 6, आळशी प्लॉट, अकोला, महाराष्ट्र. आपण बघितलं एक छोट्याशा क्लिपच्या माध्यमातून एकूणच कसं हॉस्पिटल आहे ह्याची तर आपल्या प्रेक्षकांपर्यंत कल्पना पोहोचली असेलच. मात्र एकूणच आपण ह्या पूर्ण अर्ध्या तासाच्या कार्यक्रमात आपण हृदयविकार, कारण की हृदयविकार म्हटलं की कुठेतरी घाबरायला होतं आणि हृदयविकार, हृदयाचा झटका किंवा एकूणच हृदयाचा थरकाप जेव्हा उडतो तेव्हा अनेक पेशंट जसे कुठेतरी पॅनिक होतात तसेच त्यांच्या आजूबाजूचे नातेवाईक देखील पॅनिक होऊन जातात. मात्र जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर सांगतात अँजिओप्लास्टी किंवा बायपासच करावे लागेल, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण असं हे सांगितलं जातं, तर मग हे कितपत खरं आहे? अँजिओप्लास्टी किंवा बायपास व्यतिरिक्तही उपचार आहेत का आपल्याकडे उपलब्ध? मॉडर्न सायन्समध्ये अँजिओप्लास्टी व बायपास सर्जरी हे दोनच आहेत. गेल्या 19 वर्षापासून मी रिसर्च केला आणि अभ्यास केला की आम्ही तर बरेचदा नुसत्या होमिओपॅथीने किंवा 4 पद्धतीने बऱ्याच लोकांचं बायपास टाळलेलं आहे, त्यांचे ब्लॉकेजेस काढलेले आहेत आणि त्याचा रुग्णांना फायदा होत आहे. त्यांना 2च पद्धती माहीत आहेत म्हणून त्या 2 पद्धतीने सांगतात आणि मी त्याच्यावर 10 पद्धतीने कसं आपण टाळू शकतो, जे त्यात चान्सेस ऑफ सक्सेस इज मोर दॅन 100%. बरोबर. म्हणजे 100% तो किंवा बायपास किंवा एंजिओप्लास्टी आपण टाळू शकतो, निश्चित टाळू शकतो. त्याकरता आपण 10 पद्धतीने करतोय, कारण प्रत्येक मेथडमध्ये काहीतरी एरर असते. बरं. पण मग हे 10 पद्धती म्हणजे नेमकं कोणत्या आहेत? हां, वेगवेगळ्या आहेत. त्यात आपण ॲडव्हान्स होमिओपॅथी हे एक आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण रुग्णांचा अभ्यास करून एक औषध दिलं जातं जे सर्वांगीण फायदा होतो. दुसरं आहे ECP, जी USA FDA मान्यता प्राप्त आहे. त्याच्यावर एक 15 ते 30 सिटिंग दिल्या जातात. त्यानंतर किलेशन थेरपी आहे, नंतर लेझर थेरपी आहे, होमिओपॅथिक कार्डियक मेडिसिन्स आहेत ज्या मी स्वतः त्याच्यावर रिसर्च केलेला आहे. त्याच्यानंतर होमिओपॅथी डिटॉक्स आहे, स्टीम डिटॉक्स आहे, योगा आहे, प्राणायाम आहे, असे अनेक आहेत. 10 पेक्षाही जास्त आहेत, पण आपण हे सांगतोय. तर या सर्व पद्धतीने आपण ब्लॉकेजेस काढू शकतो आणि आपण काढलेले आहेत अनेकदा.
बरं, पण मग सर अनेकदा असं होतं की जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा ताबडतोब आपण डॉक्टरांकडे धाव घेतो, अनेकदा ICU मध्ये ऍडमिट व्हावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी करण्याची वेळ येते. मग ज्यांची अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी झाली असेल आणि त्यांना पुन्हा एकदा हृदयविकाराचा काही झटका येणार असेल किंवा हृदयविकार होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात वाढले असतील, तर मग ते देखील तुमच्या ह्या ॲडव्हान्स थेरपीचा फायदा घेऊ शकतात का? बिलकुल घेऊ शकतात. ज्यांनी बायपास सर्जरी केली आहे ते पण घेऊ शकतात आणि अँजिओप्लास्टी केलेली आहे ते पण घेऊ शकतात. त्याचं कारण काय, त्यांनी तेवढाच ब्लॉक सॉल्व्ह केलेला आहे. लक्षात, वास्तविक ब्लॉकेजेस होणे किंवा कोरोनरी आर्टरी ब्लॉकेज होणे हे त्या व्यक्तीची प्रवृत्ती आहे. लक्षात, जेनेटिकली आलेली किंवा त्यांनी इंड्यूस केलेली, तर ही त्याची प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती आपण दूर करतो, जेव्हा की बायपास अँजिओप्लास्टीमध्ये ते होत नाही. ते टेम्पररी एक हे आहे, सोल्युशन आहे. बरं, याच्यामध्ये पूर्ण आर्टरीज तुमची क्लीन केल्या जातं. बरं, म्हणजे ह्याच्यामुळे नक्कीच जो रुग्ण असतो ज्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे तो नक्कीच सॉल्व्ह होतो. साधारणतः किती महिन्यांचा कोर्स करावा लागतो यासाठी? इथे पहिले आपल्याला सुरुवातीला 30 दिवस रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहायचं, जिथे आम्ही सगळ्या गोष्टी करून घेतो. बरेचदा मी 34 वर्षात असं पाहिलं की आपण पेशंटला सांगतो हे खाऊ नका किंवा हे करा किंवा औषध रेग्युलर घ्या. इव्हन 90% रुग्ण वेळेवर औषध सुद्धा घेत नाहीत. हा माझा अभ्यास आहे. माझ्या मुलाने, तो सुद्धा डॉक्टर आहे, त्यांनी 1 वर्षापासून अभ्यास केला. 90% पीपल आर नॉट टेकिंग रेग्युलर ट्रीटमेंट्स. तर मी असा विचार केला की एका पद्धतीवर अवलंबून न राहता तर 10 पद्धतीने अभ्यास करून आपण 10 पद्धतीने रुग्णांना बरं करू, जेणेकरून त्यांचे ब्लॉकेजेस निघतील. बरोबर आहे. पण अनेकदा ब्लॉकेजेस काढण्यासाठी ह्या अँजिओप्लास्टी किंवा बायपासचीच खरं तर पद्धत आज पूर्वापार चालत आलेली आहे. तर अशा वेळेस आपण फक्त केवळ होमिओपॅथीचे औषधं देऊन हे ब्लॉकेजेस किती प्रमाणात निघू शकतात याबद्दल देखील अनेकांच्या मनात शंका येत असेल. तर ते एकूणच तुम्ही सुरुवातीला जेव्हा हॉस्पिटलमध्ये तुमच्या रुग्ण येतो तेव्हा कसे उपचारांना सुरुवात करतात, काय नेमके काही निदान कसं करायचं, काय असतं, ह्या सगळ्याबद्दल काय सांगाल? बरं, पहिली गोष्ट तुम्ही होमिओपॅथीचा विचारला की होमिओपॅथीने निश्चित जर औषध तुमचं प्रॉपर असेल तर निश्चित 100% रुग्णांना फायदा होतो. मी तुम्हाला 2-3 केसेस इथे शेअर करायला आवडेल मला. माझा मित्र आहे, त्याचा मुलगा 27 वर्षाचा आहे आणि त्याला 97% ब्लॉकेज निघाले आजच्या 8 महिन्यापूर्वी. आणि तो एकदम घाबरून आला, अक्षरशः रडायला लागला. म्हटलं काही घाबरू नको, तो आपण औषध सुरू केलं. आम्ही औषध सुरू केलं आणि त्याला डाएट दिला आणि एक व्यायाम सांगितला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते 97% ब्लॉकेज निव्वळ होमिओपॅथी, डाएट आणि कार्डियक मेडिसिन्स आणि आम्ही जे रिसर्च केलेलं औषध आहे या 4 पद्धतीनेच त्याचं 97 वरून 57% वर आलं. त्याचे रिपोर्ट्स देखील आमच्या होते. आता 2 महिन्यापूर्वीच त्यांनी पुण्याला केलं. 15 वर्षापूर्वी एक डाबेरा नावाचे पेशंट माझ्याकडे आले होते. त्यांचा यूट्यूबवर सुद्धा हे आहे. त्यांना ऑपरेशन सांगितलं होतं, अँजिओप्लास्टी सांगितली होती, नंतर त्यांना बायपास पण सांगितली. आज 15 वर्षापासून ते निव्वळ होमिओपॅथीच्या औषधावर आहेत. बरं बरं, पण मग ह्याने नक्कीच वजन देखील कंट्रोलमध्ये राहतं. वजन देखील कंट्रोलमध्ये येतं. आणि या 30 दिवसाच्या उपचारामध्ये नुसतं बायपासच टाळणार नाही आहे किंवा नुसते ब्लॉकेजेस कमी नाही करणार आहे. ज्यांना वजन वाढलं असेल त्यांचा पण तिथे उपचार होणार आहे ॲज ए प्रिव्हेंटिव्ह मेजर. ठीक आहे, पण जेवढेही लठ्ठ लोक आहेत त्यांनी लक्षात ठेवावं की ते एकतर त्यांचं ब्लड प्रेशर वाढेल, सुरुवातीला कोलेस्ट्रॉल वाढेल, त्यानंतर BP वाढेल. BP वाढल्यानंतर आयदर जेनेटिकली जर किडनी वीक आली असेल तर किडनी फेल्युअरकडे जातील, किंवा त्यांचं हार्ट वीक आलं असेल जेनेटिकली त्यांचा हार्ट अटॅक येऊ शकतो, किंवा ब्रेन वीक आला असेल तर जेनेटिकली तर स्ट्रोक किंवा पॅरालिसिस अटॅक होऊ शकतो. बरोबर आहे. कारण की तुमच्या हॉस्पिटलचं नाव पण तसं त्याच अँगलने तुम्ही दिलेले, हार्ट प्रिव्हेंटिव्ह अँड वेलनेस, खरं तर प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी अँड वेलनेस सेंटर. बरोबर. मग ते उद्देश तोच होता की कारण की जे हृदय रोगाचे काही रुग्ण आहेत, हृदय विकाराचे, तर त्यांना नक्कीच ह्या वेलनेस सेंटरमध्ये येऊन नक्कीच खूप बरं वाटलं पाहिजे. आणि त्याचबरोबर ऑपरेशन टाळणं हे फार महत्वाचं आहे. ऑपरेशन नेमकं कसं टाळता येऊ शकतं? बरं, त्या 10 पद्धतीने आपण त्याचा उपचार करतो, 10 पद्धतीने ब्लॉकेजेस घालवतो. सुरुवातीला आम्ही पेशंट OPD आल्यानंतर त्याचे मागचे रिपोर्ट्स पाहतो, किती % त्याचं ब्लॉकेजेस आहेत. 1 आर्टरी आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. त्यानंतर आमच्याकडे एक मेटल टेस्ट, ब्लडमध्ये मेटल टेस्ट करण्याची एक टेस्ट आहे. त्या मशीनने आम्ही मेटल टेस्ट करतो. नंतर हार्टचे ब्लॉकेजेस किती आहेत त्याच्या 12 टेस्ट आहेत. त्यानंतर वॉस्कुलोग्राफी केल्या जाते. त्यामुळे कळतं की या पेशंटला आज रोजी किती ब्लॉकेजेस आहेत, किती % आहे, त्याचा हार्ट वर्क करत आहे की नाही, त्याला मायकार्डियल इन्फेक्शन झालेलं आहे का, म्हणजे हार्ट अटॅक येऊन गेला आहे का, किंवा त्याच्या हार्टची वर्किंग कॅपॅसिटी किती आहे, म्हणजे ज्याला लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्याचं औषधाची निवड केली जाते. आणि 30 दिवसांत परत त्या गोष्टी तपासून त्याला दाखवल्या जातं.
बरं, बरोबर. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने हे उपचार सुरू होतात आणि साधारणतः एक 30 दिवसांमध्ये पेशंट फार प्रमाणात बरा होऊ शकतो. या 10 पद्धतीनेच का हे म्हणजे एकूणच ट्रीटमेंट करायची याबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय ती म्हणजे एंजिओप्लास्टी बायपास ही 10 वेगवेगळ्या मार्गांनी कशी टाळता येऊ शकते याविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर उदय नाईक. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय. डॉक्टर, खरं तर 10 वेगवेगळ्या मार्गांनी तुम्ही बायपास किंवा एंजिओप्लास्टी सारख्या हे ऑपरेशन्स आहेत ते टाळू शकतात. मला सांगा, 10 मार्गांचाच का अवलंब करावा? बरोबर, एकदम चांगला प्रश्न विचारला. कारण कोणतीही पॅथी जर घेतली आपण तर ती परिपूर्ण नाही आहे. आपण उदाहरणार्थ एंजिओप्लास्टीचं पाहूया. एंजिओप्लास्टी केल्यानंतर आता एक माझा मित्र आहे, त्याला 3दा एंजिओप्लास्टी केल्यानंतर 4थ्यांदा त्याला बायपास करावी लागली. तर त्याची मानसिकरित्या त्याचं खच्चीकरण झालं. आज तो जो कॉन्फिडन्स होता लाईफमध्ये जगण्याचा तो गेला. तर ह्या गोष्टी टाळतात आणि याउपरही त्याला परत ब्लॉकेजेस होणार आहेत. कारण 4दा झालेले आहे, कारण त्याची टेंडन्सी आहे आणि त्यांनी डाएट पण फॉलो केलं नाही, औषध घेतलं नाही, ऐकलं नाही. तर या सगळ्या गोष्टीचा त्याला परिणाम भोगावा लागला. तर इथे आपण सगळ्या पद्धतीचं का घेतलंय त्याचं कारण एक आहे, नंबर 1 की आता उदाहरणार्थ होमिओपॅथीचं घेऊ आपण. ॲडव्हान्स होमिओपॅथी ट्रीटमेंट ते 97% करेक्ट आहे. दुसरं जर आपण लेझर घेतलं तर इट इज 80% रिझल्ट आहेत त्याचे. ECP घेतलं तर त्याचे 67% रिझल्ट आहेत. किलेशन घेतलं तर त्याचे जवळपास 87% रिझल्ट आहेत. तर अशा प्रत्येकामध्ये काहीतरी एरर आहे. ती एरर राहू नये आणि रुग्णांना परिपूर्ण 100 नाही 200% फायदा व्हावा या हेतूने आपण 10 पद्धतीने उपचार करतोय. बरोबर. तुम्ही मगाशी 10 पद्धती सांगितल्या. ह्या 10 पद्धती कितपत गरजेच्या आहेत पेशंटसाठी? म्हणजे प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो, प्रत्येकाचा आजार वेगळा असतो, त्या प्रत्येकाची बॉडीची कॅपॅसिटी वेगळी असते. तर अशा वेळेस या 10 पद्धतींचा अवलंब प्रत्येक रुग्णामध्ये करणं आवश्यक आहे का? हे बरं, चांगला प्रश्न आहे. पण उदाहरणार्थ आता आपण किलेशनचं उदाहरण घेऊ तर किडनीच्या पेशंटला किलेशन थेरपी चालत नाही, कॅन्सरच्या पेशंटला ECP मशीन चालत नाही. आणि बाकी जर समजा एखादा रुग्ण अतिशय जर्जर झाला असेल तर त्याला स्टीम डिटॉक्स नाही चालणार. अशा काही गोष्टी आहेत तर आपण त्या गोष्टीमध्ये टाळून त्याला दुसरा पर्यायी उपचार देणार आहे, जेणेकरून त्याला जास्तीत फायदा व्हावा. बरं, मग पर्यायी उपचार दिल्यानंतरही रिझल्ट तसाच येतो? हां, रिझल्ट येतोच. म्हणजे रिझल्ट येण्यासाठीच आहे. त्याचं हेच कारण सांगितलं मी तुम्हाला की 10 पद्धती आपण याच्याकरता घेतोय की एखादी पद्धतीमध्ये जर काही एरर असेल, एक्झाम्पल एखादा पेशंटला 97% फायदा होतो आणि तो 3% मध्ये जर आला तर निश्चित त्याला फायदा होणार नाही. म्हणजे होमिओपॅथीचं औषध त्याला लागू नाही पडलं उदाहरणार्थ आणि तो 3% कॅटेगरीमध्ये आला तर त्याला ECPने फायदा होईल, किलेशननी फायदा होईल, ओझोननी फायदा होईल, लेझरनी फायदा होईल, स्टीम डिटॉक्सनी फायदा होईल, कार्डियक डाएटनी फायदा होईल, योगा प्राणायामनी फायदा होईल आणि इतरही जे काय आणि आणखी काही पद्धती त्यांनी फायदा होईल. कुठेही एरर राहणार नाही. बरोबर. म्हणून तुम्ही ह्या सगळ्या 10 वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून त्या पेशंटला बरं करण्याचा प्रयत्न. आणि आणखी एक चांगला आहे की ते सिनर्जिस्टिक ऍक्शन म्हणतात. म्हणजे एक पूरक असतात ना, कधी कधी एकमेकाला पूरक असणे. ह्या सर्व पद्धती एकमेकाला पूरक आहेत लक्षात. आणि याच्यातून सगळ्यात चांगलं जे सांगायचं मला की व्हायटल एनर्जी वाढतं, पेशंटला रिज्युमिनेटिंग वाटतं. म्हणजे जोश येतो, जोम येतं, नवचैतन्य येतं. नुसतं हार्ट हे एक नाव आहे असं सांगता येईल, पण त्याचा सर्वांगीण उपचार होणार आहे, सर्वांगीण त्याला फायदा होणार आहे आणि त्याचं एक नवीन आयुष्य त्याला मिळणार. बरोबर. म्हणजे सेव्ह हार्ट सेव्ह लाईफ म्हटलं जातो ते ह्याच्यासाठी. अर्थातच हे तुम्ही आता म्हणालात की 10 वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात ह्या पेशंट्स मध्ये. त्या 10 पद्धती बद्दल काय कसं काम करतात, त्या 10 पद्धतींची काय वैशिष्ट्य आहेत त्याविषयी काय सांगणार? बरोबर. त्याच्यापूर्वी मला अजून एक सांगायचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही विचारलं मला, डायबिटीजचा पेशंट जर ऍडमिट झाला तर त्याचा आम्ही इन्सुलिनचे डोजेस कमी करू, त्याच्या गोळ्या सुद्धा बंद करू. काहींच्या ताबडतोब होतील, काहींच्या कालांतराने होतील, कोणाला 6 महिने लागतील. उदाहरणार्थ एक सांगितलं मी तुम्हाला. तर डायबिटीजच्या पेशंटच्या गोळ्या सुद्धा आपण बंद करू शकतो, इन्सुलिन तर निश्चित बंद करू शकतो. त्याच्याकरता जी काही ट्रीटमेंट आहे ही सर्वांगीण उपचार आहे, कारण सगळे आजार एकमेकाशी रिलेटेड आहेत. बरोबर आहे. बरोबर आहे. पण मग ह्या 10 पद्धती ज्या आहेत, मग ओझोन थेरपी तुम्ही म्हणालात किंवा इतर काही थेरपीज ज्या तुम्ही वापरणार आहात खास करून या पेशंट्स मध्ये, तर त्या पद्धतींची वैशिष्ट्य काय सांगाल मग? हां, जसं उदाहरणार्थ होमिओपॅथीचं घेऊ आपण. ॲडव्हान्स होमिओपॅथी कॉन्स्टिट्युशनल औषध देतो आम्ही. त्यामध्ये काय होतं की नुसतं हार्टवर काम नाही करणार, त्या व्यक्तीच्या पूर्ण शरीरावर काम करणार आहे. आता लेझर मशीन जर लावली आपण तर लेझरमध्ये काय होतं की त्याचं रुग्णाचं BP कमी होणार, कोलेस्ट्रॉल कमी होणार, त्यानंतर त्याचं शुगर कमी होणार. हे 4 फायदे होतील त्याच्यात. स्टीमचं घेतलं आपण तर शरीराची जी डिटॉक्स आहे ही डिटॉक्स ओझोननी बाहेर केल्या जाईल, स्टीम डिटॉक्सनी जाईल आणि किलेशननी जाईल.
तशा या 3 पद्धतीने बॉडीमधले टॉक्सिन्स आणि किलेट्स जे काही हेवी मेटल्स आहेत ते बाहेर फेकले जातील. बरोबर. तर अशा वेगवेगळ्या यांनी वेगवेगळे फायदे होतील. बरोबर आहे. जसं आता डायबिटीज बद्दल तुम्ही कॅन्सर्स वरती वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार करतो, त्याचबरोबर अनेकांना संधिवात असतो, तर अशांना देखील हृदयाचा पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. तर मग अशांना देखील आपण वेगळ्या पद्धतीचे उपचार हा निश्चित. आता त्याच्याकरता एक वेगळी मशीन पण आहे. त्याच्याकरता हा जो कॉमन प्रोटोकॉल आहे हा राहीलच. त्याशिवाय एखाद्याला जर एखादा चालत नसेल तर तो एक्सक्लूड करून त्याला गुडघ्याची जी काही मशीन आहे किंवा आणखी काही उपलब्ध उपचार आहेत ते दिले जातील. बरं, म्हणजे असे देखील खरं तर आपल्याकडे अल्टरनेटिव्ह उपलब्ध आहेत, पर्यायी उपचार उपलब्ध आहेत. आणि अर्थातच आपले नंबरही डिस्प्ले झालेत. जर ज्यांना कोणाला ह्या संदर्भात काही शंका असतील किंवा काही उपचार घ्यायचे असतील तर नक्कीच तुमच्याशी संपर्क साधतील. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया डॉक्टर, आणि ब्रेक नंतर आपण अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. बायपास आणि अँजिओप्लास्टीसाठी 10 वेगवेगळ्या उपचार पद्धतींविषयी आज आपण चर्चा करतोय आणि आपल्या सोबत आहे डॉक्टर उदय नाईक. आपण पुन्हा एकदा चर्चाकडे वळूया. डॉक्टर, खरं तर डायरेक्ट ब्लॉकेजेस निघत नसतील तर नेमकं काय उपचार होमिओपॅथीच्या या ॲडव्हान्स टेक्निकमध्ये उपलब्ध आहेत आणि त्याविषयी काय सांगाल? डायरेक्ट ब्लॉकेजेस निघायला सुरुवात होऊन जाते. डायरेक्ट ब्लॉकेजेस एका दिवसात किंवा 30 दिवसात निघत नाहीत. सगळ्यात चांगला या पद्धतीचा पूर्ण पद्धतीचा हा फायदा की इमिजिएट कोलॅटरल्स चालू होतात. कोलॅटरल्सचा अर्थ की ज्या मुख्य 3 रक्तवाहिन्या असतात, 3, आणि त्याच्या बाजूला बारीक बारीक सगळ्या रक्तवाहिन्या असतात. त्या रक्तवाहिन्यांचं काम आहे की जेव्हा ह्या 3 काम करत नाहीत त्यावेळेस ते ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे. नॉर्मली ते इनएक्टिव्ह असतात, पण ते ॲथलेटमध्ये किंवा जे लोक धावतात किंवा सायकलिंग करतात, स्विमिंग करतात त्यांच्यामध्ये ते ऍक्टिव्ह असतात आणि म्हणून त्यांना श्वास कम्पॅरेटिव्हली कमी लागतो. तर इथे त्या आपल्या या मशीनद्वारे औषधांनी, होमिओपॅथीच्या औषधांनी, लेझर मशीननी सगळ्यांनी ते ॲक्टिव्हेट होतात आणि इमिडिएट पेशंटला दुसऱ्या दिवसापासून फरक जाणवायला लागतो. हा सगळ्यात म्हणजे या सगळ्या पद्धतीचा पहिला फायदा आहे कोलॅटरल्स चालू होतात, जे अतिशय महत्त्वाचं आहे. कोलॅटरल्स चालू झाल्यामुळे त्याला जे श्वास लागणं आहे, बोलताना श्वास, चालताना श्वास, पायऱ्या चढताना श्वास, जेवताना श्वास, आंघोळ करताना श्वास, हे जो श्वास लागणं आहे त्वरित बंद होतो. धाप लागणं. बरोबर. म्हणजे थोडक्यात हा एक फायदा आहे. त्याचबरोबर जेव्हा ब्लॉकेजेस किंवा हृदयविकार असलेले रुग्ण तुमच्याकडे येतात, त्यांच्या व्यतिरिक्त इतर काही आजार असलेले रुग्ण येतात का, आणि येत असतील तर त्यांच्यावरही आपण उपचार करतो का? बरोबर. याच्याशिवाय भरपूर पेशंट येतात आमच्याकडे. जसं डायबिटीज आहे, लठ्ठपणा आहे, थायरॉइड आहे, अस्थमा आहे, किडनी फेल्युअर आहे, कॅन्सर आहे, इन्फर्टिलिटी आहे, त्याच्यावरही आपण उपचार करतो. आणि सगळ्या सर्वांगीण, आता हा जो 10 पद्धतीने हा पण सर्वांगीण उपचार आहे, पूर्ण एका नुसत्या हार्टचा नाही आहे, पूर्ण शरीराचाच उपचार आहे. त्यामुळे या कोणतीही व्यक्ती जरी आमच्याकडे ॲडमिट झाली 30 दिवस तर त्याचा एकही आजार राहणार नाही, त्याच्या सगळ्याच आजाराची काळजी घेतल्या जाईल. बरोबर आहे. तसंच हार्ट अटॅक किंवा कोरोनरी हार्ट डिसीज म्हटलं जातं, ते आर्टरी डिसीज खास करून, तर ते त्याच्यावरती देखील आपण ह्या ॲडव्हान्स थेरपीचा फायदा करून घेऊ शकतो. बेसिकली कोरोनरी आर्टरी डिसीजमध्ये जे ब्लॉकेज आहे त्यालाच आपण हे म्हणतो, जेव्हा ती बर्स्ट होते त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो किंवा मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणतो. या कोरोनरी आर्टरी डिसीजमध्येच ब्लॉकेजेस असतात. इथे आपण याच्यावर टीव्हीवर पाहू शकता. जो खालचं जे दाखवलेलं आहे त्याच्यात पिवळ्या रंगाचं जे ब्लॉकेज दाखवलं आहे, म्हणजे आपण जे अन्न खातो त्याच्यातून काही मेटल्स जातात, काही कॅल्शियम आणि कोलेस्ट्रॉल याचं मिश्रण करून एक थर जमा होतं, आवरण जमा होतं आणि दिवसेंदिवस ते वाढत जातं. त्यामुळे रक्तप्रवाह कमी जातो आणि हृदयाला जेव्हा रक्तप्रवाह कमी मिळतो त्यावेळेस त्याला एक दिवशी असं येतं की त्याच्यातून अतिशय कमी रक्तप्रवाह जातो, कधी कधी ते बर्स्ट होतं, त्यालाच आपण मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणतात. बरं, म्हणजेच हार्ट अटॅक म्हणतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात ह्याच्यावरती आपण उपचार हे 10 पद्धतीने करू शकतो. त्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाही. ज्यांना ऑपरेशन किंवा बायपास सारखी भीती वाटत असेल तर त्यांच्यासाठी देखील हा पर्याय खरं तर उपलब्ध आहे आणि स्थायी आहे. परत महत्वाचं म्हणजे मला सांगा की जर एकदा तुमच्याकडे उपचार घेतले, साधारणतः 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपण हे उपचार घेतले, त्याच्यानंतर आपल्याला हार्ट अटॅक किंवा हार्टशी रिलेटेड कोणताच आजार होणार नाही? हां, असं कोणत्याच डॉक्टरनी सांगू नये किंवा सांगत नाही. जर लाईफस्टाईल त्यांनी मेंटेन केली तर त्यांना निश्चित कोणतेही आजार येणार नाही. लाईफस्टाईल त्यांना मेंटेन करावी लागेल. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन पण आम्ही शिकवतो या दरम्यान. पण 6 महिन्यानंतर लगेच कोणता आजार येणार नाही आहे किंवा लगेच हार्ट अटॅक येईल असं नाही आहे. जर त्यांनी वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षानंतर जर उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने खूप नॉनव्हेज खाल्लं, अल्कोहोल घेतलं, टोबॅको स्मोकिंग केलं किंवा सेडेंटरी लाईफमध्ये गेला, काहीच व्यायाम नाही केला, तर देर इज एव्हरी चान्स दॅट ही मे सफर फ्रॉम हार्ट अटॅक.
बरोबर, म्हणजे थोडक्यात त्यांनी काळजी घेणं काळजी हा तितकंच वर्षभर त्यांनी महत्त्वाचं उपचार आहे. घ्यायचा आणि रेग्युलर चेकअप ठेवायचा, त्याला निश्चित हा प्रॉब्लेम येणार नाही. बरोबर आहे. पण जेव्हा रेग्युलर अनेकदा असं होतं की बायपास किंवा आपण अँजिओप्लास्टी झाल्यावरती औषधोपचार घ्यायला सुरुवात होते, ती आयुष्यभर औषधोपचार घ्यावेच लागतात. तर मग आपण ह्याच्यामध्ये एक साधारणतः वर्षभराच्या कालावधीनंतरही औषधं घ्यावीच लागतात. वर्षभराच्या नंतर साधारण 1 वर्ष अजून घ्यायला पाहिजे, जेणेकरून प्रिव्हेंटिव्ह म्हणून ते आपण घ्यायला पाहिजे. त्यानंतर महिन्याच्या महिन्यात जर चेकअप ठेवलं तर तुम्हाला औषधाची गरज नाही पडणार. बरं, अर्थातच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲलोपॅथीच्या गोळ्या बंद होऊ शकतील, कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या बंद होतील, डायबिटीसच्या गोळ्या बंद होतील, इन्सुलिन बंद होईल, बीपीच्या गोळ्या बंद होतील. आणि जर काही समजा कॅन्सर असेल, कॅन्सरच्या गोळ्या बंद होऊ शकतात, किडनीच्या गोळ्या बंद होऊ शकतात, सांधेदुखीच्या, म्हणजे हा सगळे फायदे आहेत. बरोबर आहे. म्हणजे ह्याचा फायदा, ह्या 10 पद्धतींचा फायदा ह्या पेशंट्सला होऊ शकतो. एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे 29 तारखेला वर्ल्ड हार्ट डे आहे आणि ह्या निमित्ताने खरं तर तुम्ही खास करून आपल्या हॉस्पिटलमध्ये एक तर रुग्णांची रांग लागलेलीच असते, रुग्ण येतच असतात तुमच्याकडे उपचारांसाठी. 20 पेशंट्स साठी खास सोय करण्यात आलेली आहे. तर त्याविषयी काय सांगाल आणि एकूणच वर्ल्ड हार्ट डे विषयी काय सांगाल? 29 सप्टेंबर हा जागतिक हार्ट दिवस म्हणून मानला जातो. या दिवशी ॲक्च्युली हा प्लॅन माझ्या मनात बरेच वर्षापासून होता की आपण हार्टबद्दल काहीतरी करायला पाहिजे, म्हणून मग यावेळेस आम्ही 29 सप्टेंबरला हॉस्पिटलचं उद्घाटन करायचं ठरलेलं आहे आणि 29 सप्टेंबरपासून ही बॅच सुरू होईल. 20 लोक, जवळपास 7 ते 8 लोकांचं आमच्याकडे रजिस्ट्रेशन पण झालेलं आहे. आणि ज्यांना कोणाला पूर्णपणे बरं व्हायचं आहे त्यांना, सगळ्या रुग्णांनी ज्यांना बायपास सर्जरी सांगितलेली आहे, अँजिओप्लास्टी सांगितलेली आहे, कधी डॉक्टर हे सांगतात की तुमची अँजिओप्लास्टी होऊ शकत नाही, बरेचदा इतके ब्लॉकेजेस असतात की ते स्टेंट जात नाही, तर अशा रुग्णांना, आणि ज्यांनी बायपास होत नाही असे रुग्ण, बायपास झालेले रुग्ण, बायपास होणार नाही असे रुग्ण, आणि ज्यांचं हार्ट वीक आहे, म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन कमी आहे, तर ज्यांना नुकताच हार्ट अटॅक येऊन गेला आहे, किंवा ज्यांना 20-20 गोळ्या आहेत, असे पेशंट पाहिले मी ज्यांना 19 गोळ्या, 20 गोळ्या, अशा गोळ्या सुरू आहेत. तर यांना गोळ्या जर बंद करायच्या असतील तर निश्चित तुम्ही आपलं नाव लवकरात लवकर नोंदवा. आणि फोन आमचे सुरू आहेत, त्याच्यातून जे 20 लोक पहिले येतील त्यांचाच उपचार होईल. आणि नंतर महिन्याभरानंतर तुम्हाला वाट पाहावी लागेल. हार्ट अटॅक येणं किंवा कोरोनरी आर्टरी डिसीज असणं किंवा ब्लॉकेजेस असणं म्हणजे एक बॉम्ब असल्यासारखं आहे, तो केव्हाही फुटू शकतो. नक्कीच. म्हणजे थोडक्यात जर आपल्या हृदयाची काळजी घ्यायची असेल तर नक्कीच ते तुमच्या हॉस्पिटलला भेट देतील. आणि खास करून आपले नंबर्सही डिस्प्ले झालेले आहेत. ज्यांना कोणाला हार्टविषयी काही समस्या असतील तर नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधावा. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा इथे सांगतो, तुम्ही पाहत राहा झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.